सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता तरी आमची दिवसाची सुरुवात काही अशीच होते. सकाळी 4ला आणि सकाळी निघालो वॉकिंगसाठी. आता मी काही एकटी नव्हते, यांनी होते बरंच माझ्यासोबत. आणि खूप छान वाटतं, पूर्ण दिवस फ्रेश जातो सकाळी जर खरंच उठलं तर. थोडंसं उठता वेळेस होता कंटाळा येतो सकाळी 4ला उठायचं म्हटलं की नाही राहू दे, आजचे दिवस राहू दे, असं वाटतं की राहू द्यायचं आजचे दिवस बा. पण नाही, मग नंतर मग उठले की एकदम छान फ्रेश होतो आणि दिवसभर पण असं काही चिडचिड होत नाही, छान फ्रेश निघून जातो. आणि तिकडनं आले मग घेतले काम आवरायला. आज की नाही मला थोडं बेडरूममधले बेड चेंज करायचे होते, कारण की कसं आहे थोडंसं चेंज केलं तर छान वाटतं, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि काहीतरी नवीन वाटतं. नाही तर तेच थोडंसं हे होऊन जातं, माणूस बोर होऊन जातं. आणि हे आपला दिसत आहे ना, हा 4 पाई आहे आमच्याकडे, जे गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये मिळतात, मला माहीत असेल. त्यामुळे थोडंसं इझी जातं एक एक बेड लावायला. एक तर आहे तो बेड आहे असा आणि लाकडाचा, आणि ही 4 पाय त्याचे पोल कसे इझी हलके राहतात. फक्त हा प्लाय थोडासा जड आहे, पण ठीक आहे, मी करून घेतलं, तेवढं लावून घेतलं आणि छान वाटत होतं. त्यानंतर की नाही मी या बेडवरची गादी की नाही वाळत घातली होती. माझी अंघोळ वगैरे झाली, छान फ्रेश झाली आणि आता पूजा बाकी होती आणि मला थोडंसं आता बाहेर जायचं होतं. आता बाहेर म्हणजे इथेच कॅन्टीनमध्येच जायचं होतं, कॅम्पमध्येच. जास्त काही बाहेर म्हणजे बाहेर गेटच्या बाहेर काही जायचं नव्हतं. एक तर ते चांगलं आहे की सगळ्या गोष्टी कॅन्टीनमध्ये मिळतात. सगळ्या नाही, पण बऱ्याच काही गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे बाहेर जायचं तेवढा तर त्रास वाचतो, कारण की गेटपासून लांब जायचं म्हटलं की बरंच लांब पडतं ते. आणि गाडी तर यांनीच घेऊन जातात, कारण कॅम्प एवढा मोठा आहे की गाडी लागतं इकडे तिकडे फिरायचं म्हटलं तरी. आणि म्हणून मग माझा मुलगा आणि आम्ही गेलो मग कॅन्टीनमध्ये. आता यांना की नाही दसऱ्याच्या 5 दिवस सुट्ट्या दिल्या आहे, त्याच्यामुळे हा मस्त सुट्टीवर एन्जॉय करत होता. आणि यांना कसं आहे, दिवाळीच्या 5 दिवस आणि दसऱ्याला 5 दिवस अशा सुट्ट्या असतात इकडं. आपल्याकडं दिवाळीला 10 दिवस मिळतात आणि इकडे 5-5 दिवस करून असे होते. आणि सायंकाळी मग गेलो बाहेर. चला, यांना वेळ होता, आज काही नाईट ड्युटी नव्हती, म्हणून मग जायचं थोडं बाहेर. आणि बघू शकता इथे छान दुर्गादेवी होत्या, तेच बघायसाठी गेलो होतो. म्हटलं चला माझ्या मुलाला थोडंसं दाखवून आणावं. आता मुलांना छान वाटतं अशा गोष्टी, आणि आपल्यालाही पण थोडंसं बरं वाटते, कारण की नवीन बघायला मिळते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशा दुर्गादेवी होत्या इथे पण बसलेल्या, आणि छान वाटतं. आणि साईडने पण मुलांसाठी खेळणी वगैरे होती. मग माझा मुलगा, आता मुलांना कसं आहे, ही खेळणी वगैरे दिसली आणि ते जर गेले असं तर काही होणार नाही. मग तो पण गेला छान मिकी माऊसवर, त्याने खेळला. त्यानंतर मग त्याला इथेही खेळायचं होतं. थकून गेला होता बरं, पण तरी त्याला खेळायचं होतं. मग मला खेळायचं मग म्हणत होता, म्हटलं चला ठीक आहे. आता काही काही गोष्टी मुलांच्या मनाने घ्यायला लागते आणि त्यांनी एन्जॉय केल्यानंतर छान वाटतं. आणि मग समोर गेलं थोडंसं बघा, मुलांसाठी खेळणी, बलून्स वगैरे बऱ्याच काही गोष्टी होत्या विकायला. मग इथे तर मग चांगली मजाच होती, मग काही विषयच नाही. आणि मग इथेही खूप छान देवीचं डेकोरेशन वगैरे होतं, इथेही खूप छान वाटत होतं. चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते, भेटूया उद्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय.